स्वागत करूया स्वरदा गोखले. हाय स्वरदा. काही टेन्शन डेंजर झोनचं नाही ना. व्हेरी गुड. मग तुला एकच म्हणजे मतांच्या बाबतीत आता काही सांगता येणार नाहीये, पण गुणांच्या बाबतीत संहिता आणि तुम्ही खूप जवळ आहात. सो विश यू ऑल द बेस्ट. काय बाई सांगू कसं सांगू काय बाई सांगू कसं सांगू काय बाई सांगू कसं सांगू मलाच माझी वाटेनाच काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू कसं सांगू मलाच माझी वाटेनाच काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू कसं सांगू. उगीच फुलनी आलं फूल उगीच फुलनी आलं फूल उगीच जीवाला पडली भूल. त्या रंगाचा त्या गंधाचा त्या रंगाचा त्या गंधाचा अंगावर मी ल्याले साज काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू कसं सांगू मलाच माझी वाटेनाच काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू कसं सांगू. स्वरदा खूप गोड आणि खूप छान गाणं झालं तुझं. आणि इतकं म्हणजे असं वाटत होतं की छान मस्त चालू आहे गाणं, हे असंच महफिल रंगते ना जशी, तसा फील येत होता अगदी. व्हेरी व्हेरी गुड. अवधूत. काय सांगायचं मी ह्या गाण्याबद्दल मी बोलीन तितकं कमीच मला स्वतःला वाटतं. कारण हे गाणं मी जेव्हा ऐकलं त्याच्यानंतर केवळ एवढंच वाटलं की आपल्या स्वप्नातली एखादी परी जर का असेल तर मुलगी कशी असावी, तर ती हे गाणं गात असावी असं मला वाटतं. मग ह्याच्यावरती आधारित मी म्हणजे इथे मी काय स्वतःचं सांगतोय अशातला भाग नाही, पण राहवत नाही म्हणून सांगतो की कॉम्बो म्युझिकचं पहिलं माझं अल्बम की मेरी मधुबाला, ज्याच्यामध्ये बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला आहे, ह्याच अल्बममध्ये जे पहिलं गाणं आहे ते कॉम्बो म्युझिकचं गाणं हे गाणं आहे. त्याच्यात म्हणजे ते मी लिहिलं पण होतं आणि तर एवढं जवळ मनाच्या गाणं आहे, पण त्याच्यात अर्थ म्हणजे त्या गाण्याला कुठे ओरिजिनल गाण्याला हाम पोचवणं असं नाही. पण स्वप्नातली मुलगी, माझ्या स्वप्नातली मुलगी कशी असेल तर ती अशी असेल आणि ती हे गाणं गात असं नाचत असेल शेतांमधनं वगैरे, अशी ती मुलगी असेल असं एक स्वप्न. इतकं गाणं मनाच्या जवळ आहे आणि तू खूप छान गायलंस, लाडीक गायलंस, लडीवाळ गायलंस, गोड गायलंस. तुझा आवाज बेसिकलीच खूप गोड आहे, त्यामुळे ते अजून छान वाटलं. थँक्यू. व्हेरी गुड. खूप गोड गायलीस, खूपच गोड गायलीस. मुळात मला एकदम आत्ता आठवलं की नक्षत्रांचे देणे आपण झी मराठीवर जे कार्यक्रम बघितले त्याच्यापैकी काही कार्यक्रमाचं मी संगीत संयोजन केलं होतं. त्याच्यापैकी बाबूजींवरचा जो कार्यक्रम होता तर त्यांच्यावरचे क्लिपिंग वेगवेगळ्या लोकांचे त्यांच्यावरचं ओपिनियन घेण्यासाठी आम्ही अनेक ज्येष्ठ लोकांकडे गेलो होतो. आम्ही दत्ता डावजेकरांच्या घरी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की तुम्हाला बाबूजींच्या गाण्याविषयी काय वाटतं. खूप अनुभवी लोक एक वाक्य बोलतात ते पण किती छान असतं. ते म्हटले की फडकेंचं गाणं जर रेडिओवर लागलं ना तर तुम्ही मध्ये रेडिओ बंद नाही करू शकत गाणं संपल्याशिवाय. ही इतकी मोठी दाद मला वाटते. तर आत्ता मला असं वाटलं की आत्ता मला गाणं तुझं मध्ये बंद करावं असं वाटलं नाही एक अंतरानंतर. ही तुला खूप माझ्याकडनं दाद आहे की इतकं माझ्या मते जर आत्ता काय बाई सांगू सगळ्या आपल्या पार्टिसिपंट्स पैकी किंवा माझ्या ज्या ज्या माहितीत गायिका आहेत त्याच्यापैकी जर कोणाला कास्ट करायचं म्हणलं तर मी स्वरदाला ते कास्ट करीन. काय बाई सांगू इतकं परफेक्ट कास्टिंग वाटलं कारण ते मुळातच गोड गाणं आहे. आणि गाण्याच्या पलीकडे जाऊन परत सांगतो ते काहीतरी होऊन गेलं जे आहे ते त्या काहीतरीला सारखं अवतरण चिन्हात गायला लागतं. काहीतरी होऊन गेलंय आज ते काहीतरी, हे इतकं तू छान म्हणत होतीस म्हणून मला जास्त आवडलं. अभिनंदन. नाही पण एकदम आय एम सॉरी आहे म्हणजे पण MH12 दाद कशी असते मला एकदम अंडरलाईन करायला वाटलं. हे काय कसं वाटलं होतं मला माझं गाणं.
अहो असं वाटलं नाही, इतकं सुरेख होतं, मध्ये बंद करावं असं वाटलं नाही बरं का. हा? आमच्या कोल्हापूर कसं वाटलं आमचं गाणं तुम्हाला? मित्रा असं त्रास झाला जीवनात, ताबडतोब बंद करावं असं वाटलं बघ. ऐकवा ना पुढं बंद करावं असं वाटलं. तुला याच्या पुढे जाऊन सांगतो, एक मित्र इंटरव्हल मध्ये भेटायला आला आमच्या कार्यक्रमात पुण्यातच, आणि मला म्हटलं की अप्रतिम चाललंय रे, किती वेळ असेल अजून याच्या पुढे. तर हे याला तर अशी पण खूप खूप गोष्टी आहेत. सो स्वर्गा, डेंजर झोन साठी कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड.